नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आत्ताच मी योगा क्लासवरून घरी आलेली आहे आणि माझं इव्हिनिंग रुटीन स्टार्ट होतं. योगा क्लासहून आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेनंतर माझं इव्हिनिंग रुटीन स्टार्ट होतं, कारण संध्याकाळी 5 ते 6 माझा योगा क्लास असतो आणि त्यानंतरच उरलेली जी कामं असतात घरी आल्यावर करायची ती मी करत असते. तर आता माझी इव्हिनिंग रुटीन स्टार्ट होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे. संध्याकाळी मी काय काय करते ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि लवकरच आता सणासमारंभांना सुरुवात होणार आहे, म्हणजे नवरात्री लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्रीला. तर त्या हिशोबाने माझी काहीतरी तयारी सुरू आहे, तर ती सुद्धा मी थोडीफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. तर आता मी चहा बनवायला ठेवते. सगळ्यात आधी मी चहा पिते. मी जेव्हाही योगाहून येते, योगा क्लासवरून येते, तेव्हा सर्वात आधी मी चहा घेते, कारण चहा घेतल्याशिवाय मला असं रिफ्रेशमेंट वाटत नाही. थोडंसं तोंडावर पाणी वगैरे मारते, म्हणजे मला एकदम फ्रेश वाटतं. तर तोंडावर वगैरे पाणी मारून मग मी मस्तपैकी शांतपणे बसून चहा घेते आधी, आणि मग त्यानंतर मी उरलेल्या कामांना सुरुवात करते. माझा चहा रेडी आहे आणि आता मस्तपैकी चहा घेतल्यानंतर उरलेल्या कामांना मी सुरुवात करणार आहे. तर सर्वात आधी आमच्या इकडे पाणी येतं, तर मी आधी पाणी भरून घेते, कारण कधी कधी पाणी लगेच निघून जातं आणि पाणी भरायचं मग राहून जातं. पाणी भरल्यानंतर मग संध्याकाळी बत्तीचा वेळ होतो, मग तेव्हा मग मी स्वामींचा मंत्र किंवा गाणी टी व्हीवर लावून देते. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळी 7च्या दरम्यान मी दिवाबत्ती करते. देवाजवळ दिवा लावून तुळशीजवळ दिवा लावते. माझी तुळस जी आहे ते तुळशी वृंदावन माझं बाहेर आहे, त्यामुळे मला बाहेरही दिवा लावावा लागतो. पाऊस असल्यावर मी कधी कधी खिडकीत दिवा लावते किंवा मग फक्त देवाजवळच दिवा लावते. दिवाबत्ती झाली की लगेच मी स्वयंपाकाची तयारी करते. आणि आज मला जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, कारण दुपारची भाजी चपाती असल्यामुळे मला फक्त मसाले भात करायचा होता. त्यासाठी मी हे डाळ तांदूळ भिजत घातलेले आहेत. डाळ तांदूळ भिजत घातले तर भात व्यवस्थित होतो. आणि मग त्यानंतर लगेच स्वामींच्या सेवेला मी सुरुवात करते, कारण जोपर्यंत स्वयंपाकाची तयारी मला जास्त काही करायची नव्हती, म्हटलं मग चला आधी सेवा करून घेऊया, कारण सेवा एकदा राहिली की राहूनच जाते. माझ्या सेवेमध्ये स्वामींचा मंत्रजाप हा सर्वात महत्त्वाची सेवा आहे.
त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय व नित्यसेवेमध्ये विविध मंत्र आणि जे काही मी वाचते ते मी एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर पण केलेले आहेत. तर अशा प्रकारचे माझी सेवा असते. माझी सेवा व्यवस्थित झाल्यानंतर मग मी पुढच्या स्वयंपाकाला लागते. पण शक्यतो मी सेवा टाळत नाही. जर कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही अडचण असेल तरच सेवा टाळली जाते. स्वामी सेवा आयुष्याचा एक भाग झालेला आहे आणि स्वामी सेवेमुळे बऱ्याच अडचणी आत्तापर्यंत दूर झालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी कोणी माझ्या व्ह्यूअर्सने आत्तापर्यंत स्वामी सेवा सुरू केली नसेल त्यांनी नक्की सुरू करा आणि स्वामी सेवेचा अनुभव घ्या. तर अशा प्रकारे माझं कुकर तर लावून झालेलं आहे. माझ्याकडे थोडासा वेळ आता बाकी आहे. कुकर लावून माझं महत्त्वाचं काम तर झालं आहे स्वयंपाकाचं. कारण आज दुपारी पालकाची पातळ भाजी बनवली होती, पालक गरगट्टा. तर पातळ भाजी बनवली होती, ती भरपूर केली होती आणि चपाती वगैरे पण दुपारची आहे. फक्त भात नव्हता, तर मी आता भातसुद्धा लावलेला आहे आणि माझा सगळा स्वयंपाक म्हणजे मसाले भात केला ना मी आत्ता, तर सगळा स्वयंपाक माझा ऑलमोस्ट झालेला आहे. माझ्याकडे थोडासा वेळ आहे, मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे. तर मी फ्लिपकार्टवरून काही कपडे मागवले आहेत, तर मी तुम्हाला ते दाखवायचे आहेत मला. हे बघा फ्लिपकार्टचं पार्सल. तर आता फेस्टिव्ह सीझन जवळ आलं आहे आणि आपल्याला छान छान ड्रेसेस लागणारच आहेत. तर हे आहे माझा पहिला ड्रेस जो मी मागवला आहे. आणि फ्लिपकार्टवर बिग बिलियन सेल चालू आहे. तर तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर लवकर ऑर्डर करा. 7 तारखेपर्यंत हा सेल आहे. बघा हा जो आहे हा माझा पहिला कुर्ता आहे. हे बघा असा आहे तो कुर्ता. शिट्ट्या होता ते कुकरच्या. तर हा आहे माझा पहिलावाला कुर्ता. हे बघा ह्याला खूप सुंदर असं, तर ह्याचे मी रिव्ह्यूचा व्हिडिओ तर बनवणारच आहे, तुम्हाला शेअर करेन मी तो व्हिडिओ तुमच्याशी. आणि अजून एक मी हा दुसरा ड्रेस मागवला आहे. हा पण पार्टीवेअरच आहे. तर हे दोन्ही ड्रेसेस मी आता सेल चालू आहे फ्लिपकार्टला म्हणून तुम्हाला सांगते की जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर लवकरात लवकर. हे बघा किती सुंदर आहे. तर याचा हॉल व्हिडिओ तर मी घेऊन येणारच आहे तुमच्याकडे, पण तरी आज मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर आहे हा. आणि कलर इज व्हेरी प्रिटी. कलर खूप सुंदर आहे याचा. तर हे 2 कुर्ते मी मागवले. अजून एक मागवला होता पण त्याचं फॅब्रिक मला आवडलं नाही म्हणून मी तो रिटर्न केला. तर हे 2 कुर्ते मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवणार आहे, कारण हॉल व्हिडिओ मला ह्या 2 कुर्त्यांवर करायचा आहे. मला वाटतं मी 2 दिवसात हॉल व्हिडिओ घेऊन येईल ह्या कुर्त्यांचा. आणि फॅब्रिक पण खूप छान आहे. तर नक्की हॉल व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर आमचं रात्रीचं जेवण वगैरे सर्व आटोपलेलं आहे आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर हे जे काम असतं रोजचं किचन क्लिनिंगचं रात्रीचं, ते खूप महत्त्वाचं असतं. यामुळे किचन क्लीन होण्यास खूप मदत होते आणि किचन क्लीन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे झुरळ किडे वगैरे किचनमध्ये होत नाही. आणि किचन क्लीन बघून आपलंही मन एकदम प्रसन्न होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सुद्धा असं स्वच्छ आवरलेलं किचन दिसलं की आपल्यालाही छान वाटतं. त्यामुळे मला कितीही कंटाळा आला तरी किचन क्लीन करायची प्रोसेस मी कधी स्किप करत नाही. आणि जेव्हा गॅस आणि ओटा पुसून झाल्यानंतर थोडासा हात वरती गॅसच्या आणि ओट्याच्या मागे ज्या खिडक्या आहेत तिथेही हात फिरवून घेते, म्हणजे त्या पण क्लीन राहण्यास मदत होते. तर अशा प्रकारे माझं रोजचं नाईटचं रुटीन आहे. जेवण झाल्यानंतर आणि सर्व भांडी वगैरे घासून झाल्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण किचन ओटा व्यवस्थित क्लीन करून झोपते, म्हणजे मलाही खूप छान वाटतं. तर माझी सर्व कामं आटोपलेली आहेत. किचनही मस्त क्लीन झालेलं आहे आणि आता मला झोपायचं आहे. पण त्याआधी मी करणार आहे माझं नाईट रुटीन. तर मी माझं नाईट रुटीन कसं करते, कसं फॉलो करते, कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरते, हेल्दी स्किनसाठी काय काय करते नाईटला, तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुम्हाला नाईट रुटीनचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि मी तुमच्यासाठी लवकरच नाईट रुटीनचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर आजसाठी एवढंच. आजचा इव्हिनिंग रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.